विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून शेकापचे जयंत पाटील इच्छुक आहेत। आपल्याला शरद पवारांनी पाठिंबा दिल्याचे त्याने नुकतंच जाहीर केले। मात्र जयंत पाटलांवर उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। उद्धव ठाकरेंना भाई नको। जयंत पाटलांची विधान परिषदेची वाट खडतर। ठाकरेंची नाराजी जयंत पाटलांना भोवणार। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान पार पडणार आहे। या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। महाविकास आघाडीकडून शेकापचे जयंत पाटीलही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले। काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा जयंत पाटलांनी केलाय। मात्र उद्धव ठाकरेंनी आपला पाठिंबा जाहीर केलेला नाहीये। याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मनात रायगड लोकसभेतील पराभवामुळे जयंत पाटलांबाबत असलेली नाराजी। रायगड लोकसभा निवडणुकीत शेकापकडून ठाकरेंचे उमेदवार अनंत गीतेंना अपेक्षित मदत झाली नाही। पेण आणि अलिबाग या 2 विधानसभा मतदारसंघात शेकापची मोठी ताकद आहे। त्या तुलनेत गीतेंना मतं मिळाली नसल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे आणि त्यामुळे जयंत पाटलांना पाठिंबा देऊ नये अशी ठाकरे गटाच्या नेत्यांची भूमिका आहे। दरम्यान अशा नाराजीची चर्चा जयंत पाटलांनी फेटाळली आहे। जयंत पाटील जर का एनसीपी त्यांच्याकडनं देत असेल तर जयंत पाटील पण निवडून येऊ शकतात। शिवसेनेचं एक येऊ शकतो आणि काँग्रेसचं एक येऊ शकतो। गणित आमचं पक्का आहे। 11 जागांमध्ये एक काँग्रेसचा तर येतोच, एक शिवसेनेचा येतो आणि एक राष्ट्रवादीचा पण येतो। आता बिनविरोध आता आम्ही लढतोय आणि 11ची जेव्हा आम्ही 3 एकेकाची खात्री घेतोय त्यावेळेला साहजिकच आहे त्यांची मतं कशी सांभाळायची त्यांच्यासमोर प्रश्न आहे। नाराजी आहे शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरे गटांची, कारण की ज्या प्रकारे अपयश मिळालेलं आहे रायगड या ठिकाणी। अपयश काय गेल्या गेपेला आलो होतो, यश यावर अपयश आलं, त्याच्यात काय फरक नाही आहे। पण त्याच्यावर आम्ही आत्मनिरीक्षण करतो आहोत। पुढे निवडणूक काय, निवडणुकीमध्ये माझ्या सगळ्या कार्यकर्त्याची ही चर्चा ओपन करण्याची हा प्लॅटफॉर्म नाही आहे। त्याच्यामुळे दोष कोणाचे आहेत, चुका कुठल्या झाल्या नाही, मला तर वाटलं नाही, मला कधी बोलले पण नाहीत आणि मला भेटले, काल भेटले होते, ते असे नाराजी वगैरे काय बोलले। काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय। असं असलं तरी विधानसभेतील संख्याबळ काय सांगतंय त्यावर एक नजर टाकूया। भाजपचे 103 आमदार आहेत, त्यांचे 5 उमेदवार निवडून येऊ शकतात। शिवसेना शिंदे गटाचे 38 आमदार आहेत, त्यांचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 39 आमदार आहेत, त्यांचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात। काँग्रेसचे 36 आमदार आहेत, त्यांचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 14 आमदार आहेत, तर ठाकरे गटाचे 15 आमदार आहेत, त्यांचा मिळून 1 उमेदवार निवडून येऊ शकतो। एकंदरीतच काय तर रायगड लोकसभेच्या पराभवाचा राग उद्धव ठाकरे विधान परिषदेमध्ये आळवण्याच्या तयारीत आहेत। जयंत पाटलांना उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्यात यश मिळतं का आणि ठाकरे गटाचे आमदार खुल्या दिलाने मदत करणार का हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।